नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. CTET 2026 म्हणजेच फेब्रुवारीमध्ये होणारी CTET CDP आपण आजपासून टॉपिक्स वाईज CDP चालू केला आहे. पहिला टॉपिक आहे बालविकास. याच्यावर आज आपण थोडक्यात माहिती आणि काही प्रश्न घेऊन आलेलो आहेत आणि एक्झाम टिप्स पण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण सुरू करूया. बघा, पहिला पॉईंट काय? बालविकास म्हणजे काय? बालकाच्या जन्मापासून ते प्रौढापर्यंत होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, नैतिक बदल म्हणजेच बालविकास त्याला म्हणायचं. आपल्या म्हणजे शरीर, मानसिक, सामाजिक, भावनिक, नैतिक हे तुम्ही लक्ष ठेवायचं. आपल्या शरीरात जे बदल होतात जन्मापासून ते प्रौढापर्यंत त्यालाच काय म्हणायचं? बालविकास. बघा, त्यामधील फरक वाढ आणि विकास. काय? वाढ आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये वाढ आणि विकास आपण बालविकासामध्ये ह्याच्यावर प्रश्न एकतरी विचारला जातो. बघा, वाढ काय सांगते? वाढ काय होते? मोजता येते. वाढ मोजता येते. आणि विकास मोजता येतो का? तर नाही. विकास हा जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत सर्वांगीण विकास होत असतो, सतत चालू असतो. शारीरिक बदल होत राहतात. वाढीमध्ये काय होतं? आपले शारीरिक बदल होत जातात आणि इथं विकासामध्ये सर्वांगीण बदल होतात. उंची, वजन वाढत जाते आणि विकासामध्ये काय? वर्तन, बुद्धी, भावना याच्यामध्ये विकासामध्ये येतात. वाढ ही मर्यादित असते. मर्यादित कालावधीपर्यंतच वाढ होत असते. पण विकास तसा आहे का? नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत विकास हा होतच असतो. तिसरा पॉईंट बघा, विकासाची तत्वे. हे तुम्ही विकास आणि वाढ आणि विकास याच्यावर तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचे. त्याच्यावर एकतरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. बघा, विकासाची तत्वे कोणकोणती आहेत? डोक्यापासून पायापर्यंत, हेड टू टो. मध्यभागापासून बाहेर, सेंटर टू पेरिफेरी. साध्यापासून जटिलाकडे, सामान्य ते विशिष्ट भागाकडे. पुढचा पाचवा काय आहे? वैयक्तिक फरक असतात. विकास सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. विकास कशी आहे? सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. चौथा पॉईंट काय? परिणाम करणारे घटक कोणकोणते? आनुवंशिक आणि पर्यावरण असते. हेरिडिटीमध्ये काय काय येतं बघा? बुद्धिमत्ता, उंची आणि डोळ्यांचा रंग हेरिडिटीमध्ये येतं, आनुवंशिकतामध्ये येतं. आणि पर्यावरणामध्ये काय येतं बघा? एन्व्हायरमेंट, घर, शाळा, समाज, पोषण, शिक्षण हे सगळे कशामध्ये येतं? पर्यावरणामध्ये. तुम्ही लक्षात ठेवायचं. एक फॉर्म्युला, निसर्ग प्लस संस्कार, त्यालाच काय म्हणायचं? विकास. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बालविकासाची क्षेत्र बघा. बालविकासाचे क्षेत्र कोणकोणते? डोमेन्स ऑफ डेव्हलपमेंट कोणकोणते? पहिला बघा काय? शारीरिक विकास. शारीरिक विकासामध्ये काय येतं? उंची, वजन, स्नायूंची वाढ, हालचाली, वॉकिंग, रनिंग हे सगळं कशामध्ये येतं? शारीरिक विकासामध्ये येतं. मानसिक विकासामध्ये काय येतं बघा? मानसिक आणि संज्ञानात्मक विकास यामध्ये विचार, स्मरण, समस्या सोडवणे ह्याच्या मानसिक विकासामध्ये येतं. आणि सामाजिक विकासामध्ये काय येतं बघा? सहकार्य, नियम पाळणे, गटात वागणे ह्याला काय म्हणायचं? सामाजिक विकास. ह्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो? एखादं उदाहरण दिलं जातं आणि हे कुठल्या विकासावर आधारित आहे हे तुम्हाला विचारलं जातं. भावनिक विकासामध्ये काय काय येतं बघा? राग, भीती, आनंद, भावना नियंत्रण करणे ह्याच्यामध्ये कशामध्ये येतं? तर भावनिक विकासामध्ये येतं. आता 6वा पॉईंट बघूया, विकासाची टप्पे. ह्या टप्प्यावर पण तुम्हाला प्रश्न असतात. डायरेक्ट टप्पा तर विचारला जातो, नाही तर त्याच्यावर ह्या 0 ते 2 वर्ष वयोगटातल्या मुलांना तुम्हाला तिथे एखादं उदाहरण दिलं जातं आणि त्याच्यावरती कुठली अवस्था आहे किंवा कुठल्या अवस्थेमध्ये येते असं विचारलं जातं. पहिले कोणी? शैशवावस्था 0 ते 2 वर्ष, बाल्यावस्था 3 ते 6 वर्ष, उत्तर बाल्यावस्था 7 ते 11 वर्ष आणि किशोरावस्था 11 ते 18. जास्तीत जास्त प्रश्न हे कशावर असतात? किशोरावस्थेवर जास्त विचारले जातात. भी हिथं काय असते? भावनिक अस्थिरता असते, त्यामुळे त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. बघा, 7वा काय पॉईंट? खेळ व बालविकास. खेळातून शिक्षण, सामाजिक कौशल्य, सृजनशीलता आणि आत्मविश्वास. काय येतं ह्याच्यामध्ये? खेळ व बालविकासामध्ये खेळातून शिक्षण, सामाजिक कौशल्य आणि सर्जनशीलता आणि आत्मविश्वास हे कशामध्ये येतं? खेळ व बालविकास यामध्ये. प्ले वे मेथड बालकेंद्रित असते. कशी? प्ले वे मेथड बालकेंद्रित. बघा, पहिला प्रश्न काय?
एका शिक्षकाने लक्षात घेतले की बालक आधी मान उचलते नंतर चालायला शिकते. हे कोणते तत्व दर्शवते? साध्यापासून जटिलकडे आहे का? नाही. डोक्यापासून पायाकडे. सामान्य ते विशिष्ट. वैयक्तिक फरक. असं आहे का काय? तर हे ह्याचं ॲन्सर काय आहे? डोक्यापासून पायाकडे विकास होते. आधी काय करते? मान उचलते म्हणजे डोक्यापासून आणि नंतर चालायला शिकते. म्हणजे त्याचा विकास कसा व्हायला लागला आहे? डोक्याकडून पायाकडे व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं ह्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक बी. चला दुसरा प्रश्न काय आहे बघा. एका मुलाची बुद्धिमत्ता चांगली आहे. एका मुलाची बुद्धिमत्ता चांगली आहे पण वातावरण योग्य नाही. विकासावर काय परिणाम होईल? फक्त अनुवंशिक प्रभाव होईल का? तर नाही. विकास थांबेल का? नाही. मर्यादित विकास होईल. काय होईल? मर्यादित विकास होईल. पूर्ण विकास होणार आहे का? नाही. कारण वातावरण योग्य नसेल तर पूर्ण विकास होणार आहे का? नाही. चला तिसरा प्रश्न आपण बघूया. शिक्षक मुलांना गटात काम देतो जेणेकरून सहकार्य वाढेल. कोणता विकास आहे? कुठला विकास आहे? तर सामाजिक. शारीरिक आहे का? नाही. भावनिक आहे का? नाही. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक सी सामाजिक. नैतिक नाही. चला चौथा प्रश्न आपला बघूया. बालक चुका करून शिकतो हे कोणते तत्व दर्शवते? तर काय? विकास सातत्यपूर्ण आहे. त्याचा विकास काय आहे? चुकातून शिकतोय त्यामुळे त्याचा विकास सातत्यपूर्ण होत आहे. चुकामधून तो प्रगती करतोय म्हणजे त्याचा विकास होतच आहे ना. का थांबतोय का? नाही. मोजता येतोय का? नाही. विकास कधी मोजता येतो का? नाही. वैयक्तिक फरक नाहीत का? याचं काही संबंध आहे का? त्याचं बालक चुका करून शिकतोय. चुकातून शिकतोय तो. चुका करतोय म्हणून तो तिथं थांबलाय का? नाही. चुकातून शिकतोय म्हणून त्याचा विकास काय होतोय? सातत्यपूर्ण होत आहे. चला पाचवा प्रश्न बघा. एका वर्गात सर्व मुले एकाच वेळी वाचायला शिकत नाहीत. कारण काय? बघा वैयक्तिक फरक आहे. त्या मुलांमध्ये वेगवेगळा फरक आहे ना. म्हणजे सगळी मुलं सारखी बनलेले आहेत का? सगळ्यांची बुद्धी सारखी आहे का? बुद्धी जरी सेम असली तर त्याचा कोण कसा वापर करतं हे वेगवेगळं आहे. त्याच्यावर अवलंबून आहे ना. कोण किती अभ्यास करते किंवा कुणाची मेमरी किती ग्रास्प करते. त्यामुळं त्यांच्यामध्ये काय आहे? वैयक्तिक फरक आहे. सहावा प्रश्न बघा. किशोरवयीन मुलगा चिडचिडा आहे हे कोणत्या टप्प्याचे लक्षण आहे? किशोरावस्थेमध्ये मुलं चिडचिड करतात ना. बाल्यावस्थामध्ये आहे का? नाही. शेषावस्था? नाही. प्रौढावस्था? नाही. कसे काय उत्तर आहे? ऑप्शन क्रमांक सी किशोर अवस्था. सातवा प्रश्न बघा. शिक्षक खेळातून शिकवतो कोणता दृष्टिकोन ह्याच्यातून मिळतो? कुठला आहे? काय आहे? बालकेंद्रित. शिक्षक खेळातून शिकवतो म्हणजे ते बालकेंद्रित पद्धत झाली ना. शिक्षक केंद्रित असेल का? नाही. पुस्तक केंद्रित? नाही. परीक्षा केंद्रित आहे का? नाही. बालकेंद्रित पद्धत होती ती. चला आठवा प्रश्न आपला बघूया. वजन वाढणे हे कोणत्या प्रकारात येते? वजन वाढणं हे कटल्यात येतं? वाढमध्ये येतं. विकासामध्ये येतं का? नाही. अध्ययन हे कशामध्ये? विकासामध्ये. बुद्धिमत्ता ही विकासामध्ये येते. पण वाढ कशी होते आपली ती? वजन वाढणं किंवा उंची वाढणं हे कशामध्ये येतं? तर वाढीमध्ये येतं. नववा प्रश्न बघा. बालक आधी मोठे शब्द बोलतो नंतर वाक्य बनवतो. तत्व त्याच्या मागचं तत्व कुठलंही सांगायचं तुम्ही. तत्वावर हे प्रश्न असे उदाहरण दिलं जातं आणि त्याचं तत्व विचारलं जातं. त्यामुळे ते तुम्ही करूनच जावा. बालक आधी मोठे शब्द बोलतो नंतर वाक्य बनवतो. ते तत्व कुठलंही सांगा मला. काय? साध्यापासून. मध्ये आधी शब्द साधे बोलायला शिकतो ना नंतर त्याचं मोठे वाक्य बनव म्हणून साध्याकडून जटिलाकडे त्याचं तत्व आहे. 10वा प्रश्न बघा. मुलाने मित्राशी भांडण टाळणे शिकले कोणता विकास झाला? मुलाने मित्रांशी भांडण टाळणे शिकलंय म्हणजे विकास कोणता झाला? तर सामाजिक विकास. काय? मुलाने मित्राशी भांडण टाळणे शिकले तर कुठला झाला? तर भावनिक विकास झाला आहे. चला प्रश्न 11 बघा. शिक्षक मुलांच्या भावना समजून घेतो योग्य भूमिका काय असेल? कठोर असेल का? नाही. दंडात्मक असेल का? तर समजूतदारपणा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उदासीन नसणार आहे. 12वा प्रश्न बघा. मुलाच्या विकासासाठी सर्वात योग्य वातावरण कोणते? प्रेम आणि सुरक्षा. मुलांना भीती दाखवायची का? नाही. त्यांची स्पर्धात्मक त्यांच्याशी बोलायचं का? नाही. शिक्षा द्यायची का त्यांना? तर नाही. त्यांना प्रेम आणि सुरक्षता आपुलकीच्या भावनेनं त्यांना वातावरण दिलं पाहिजे. 13वा प्रश्न बघा. बालविकासाचा अभ्यास का महत्त्वाचा असतो? कशासाठी? शिक्षण प्रभावी होण्यासाठी बालविकासाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. मुलगा समस्या स्वतः सोडवते कोणता विकास आहे?
स्वतःच्या समस्या स्वतः सोडवतोय म्हणजे काय आहे, संज्ञानात्मक विकास आहे. 15वा प्रश्न बघा आपला, बालविकास सर्वाधिक प्रभावित कशामुळे होतो? बालविकास सर्वाधिक प्रभावित कशामुळे होतो? तर फक्त अनुवंशिकता येतं का? नाही. फक्त वाले ऑप्शन कधीच तुमचे आन्सर असू शकत नाही. पण दोन प्रभावी कशामुळे बालविकास होतो? अनुवंशिकता आणि पर्यावरण. हे खूप महत्त्वाचे. ह्याच्यावर एकतरी प्रश्न तुम्हाला विचारला जातो, अनुवंशिकता आणि पर्यावरण. अशा प्रकारे आपण 15 प्रश्न बघितले. आता तुम्हाला एक्झाम टिप्स, एक महत्त्वाची एक्झाम टिप द्यायची. फेअर, पनिशमेंट, रोट लर्निंग असे जर शब्द तुमच्या ऑप्शनमध्ये असतील तर ते आन्सर तुमचं असू शकत नाही. चाइल्ड सेंटर, ॲक्टिव्हिटी, प्ले वे असे शब्द असतील तर ते तुमचं आन्सर 99% तुमचं ते आन्सर करेक्ट असू शकतं. अशा प्रकारे आज आपण बालविकास ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघितली आणि त्याच्यावर 15 प्रश्न कसे येऊ शकतात प्रश्न ते तुम्हाला सांगितलं आणि एक्झाम टिप्ससुद्धा दिलेली आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अजून पण तुम्हाला काय समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि कुठला टॉपिक घ्यायचा, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला किंवा कुठल्या विषयासंबंधी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट करायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू, त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्द घेतलेले आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. सगळ्यांनी अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.